आणि 200 लोकांना ते 10% आरक्षण घ्यायचंय. त्यामुळे ते खुश आहेत, त्यांना ते त्यांच्या अवतीभोवतीचेच खुश दिसते. एवढा मोठा समाजात लाट आहे नाराज ती कधीच दिसणार नाही. त्यांच्या समोरचा चेहरा खुश आणि ते स्वतःचं पोट त्यांचं भरलं म्हणजे त्यांना जग खुश दिसते. उपाशी पोटी आक्रोश करणारी जनता त्यांना कुठं दिसते. त्यामुळे त्यांचं बरोबर. आता आंदोलनासारखं एल्गार पुकारू नये आणि इतर तरुण जे आहेत मराठा समाजाचे पुढे जर कुठं गालबोट लागलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, त्यांचं आयुष्य बरबाद होईल, असं काही करू नये असंही आव्हान ते करतात. धमक्या द्यायची काय गरज नाही त्यांना. कुठं काय करू नये काय नाही, धमक्या द्यायची काय गरज नाही. शांततेत केले तरी तुम्ही केले. एवढ्या बहिणी ठोकल्या इथं, मुंडके हाताला मोडले, पाय मोडले, त्यांना त्याच्यात काय नाही वाटलं काय नाही करू तरी गुन्हे दाखल केले 307 साली. आता रास्ता रोको केले न्यायालयाने सांगल्याच्या नियमाप्रमाणे तरी गुन्हे दाखल केले. आणि शांततेत बी केलं. कसं केलं तरी तुमचा द्वेष आहे मराठ्यांविषयी, तुमचा जो आकाश आहे, तुमच्या जी विषारीपणा भरलेला मराठ्यांविषयी ते तुम्ही करणारच. आणि आंदोलन करू नयेत असं तुमचं म्हणणं आहे तर द्या ना सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ठरल्याप्रमाणे घ्या ना ते गुन्हे मागून. आम्हाला कुठं आवश्यक तुमचं आमचं कुठं शत्रुत्व आहे. ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणीसाठी शांततेत आंदोलन होणार. आंतरवादी सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला तुम्ही वारंवार सांगताय, मात्र याच लाठीचार्जच्या वेळी दगडफेक झाली, त्यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले, महिला पोलीस होते, तेही मराठ्याचे होते, मात्र जरांगे पाटलांना हे कळत नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणतात. तुम्हाला तरी कुठं आणखीन कळत. तुम्ही विधानसभेत तर सांगितलं आता काल परवा की मार लागलेल्या पोलिसांना, मार लागला पोलिसांना आम्ही का सुट्टी देत असतो का. तुम्हाला कुठं महिला दिसल्या त्यावेळेस. तुम्हाला जसं आता मी थोडंसं बोललो त्याबद्दल तर मी दिलगिरी व्यक्त केली ताई बहिणीबद्दल. फक्त तुम्हाला नाही दिसली. तुम्हाला जशी आई बहीण दिसली तशी आई बहीण कुठं दिसली. तिच्या नवऱ्याचं पण आणि तिचं पण असे कुटुंब डोके फुटले होते. आणि तुम्हाला तर मागच सांगितलं होतं सांगणारा ना तुमचा कोण चेला आहे ते मराठा आरक्षणाला विरोध करतो त्यानं यासाठी लावा. तुम्ही तर सांगितलं सगळा तपास झालेला आहे. यासाठीची गरज नाही. पोलिसांवरती माझा विश्वास आहे, त्यांनी मला आवाज दिला आहे. आम्ही कुठं म्हणलो होतो तुम्हाला काहीच करू नका म्हणून, परंतु तुम्हाला कुठं दिसतंय. आजही मी ऐकलंय गाडीत येता येता पण ते अर्धवट लागलं भाषण होतं शेवटचं शिंदे साहेबांचं. एका महिलेला खूप मारलं आणि तिच्या नवऱ्याला पण मारलं. मग असे लोक सोडायचे का असा कुठला तरी दुसरा विषय होता तो. पण उदाहरण सांगत होते त्या छाती ठोकून की त्या महिलेला खूप मारलं, तिच्या नवऱ्याला खूप मारलं, मग असं सोडायचं का प्रश्न का विचारता असं कुठलं तरी उदाहरण असं बहुतेक मागं नव्हतं. मी अर्ध्यातून ते ऐकण्यात आलं म्हणून. मग शिंदे साहेबांना तरी एवढं दिसतं तर फडणवीस साहेबांना थोडं त्यांनी सांगायला पाहिजे की हे सुद्धा आहे बहिणी सगळ्या ह्याला पडल्या यांच्याबद्दल काहीच नाही वाटलं का त्यांना. हे पण नवरे सुद्धा मारलं होतं इथं त्यांच्या. तुमचं आतापर्यंत जे भाषण आहे ते स्क्रिप्टेड आहे, याच्या मागे कोणीतरी आहे. कोणीतरी म्हणण्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणतात. नाही ते काय म्हणू शकते म्हणलं ना. शेवटी सत्ता गोरगरीब मराठींनी त्या जाता सत्ता दिलेली. थोडे दिवस म्हणतीलच आता. थोडे दिवस ते अन्याय सुद्धा करणार आहेत मराठा समाजात. षड्यंत्र रचून मला सुद्धा मध्ये टाकणार आहेत. त्यांना कळत दुरुपयोग केल्यावर काय होतं सत्तेचं त्यांच्या लक्षात येईल. आम्ही शांत आहे सध्या. आम्ही बघतोय माझा मराठा समाजही बघतोय काय काय करते, किती मराठ्यांना विरोधात घालते. ते काही म्हणू शकते. त्यांच्या शब्दाला किंमत आहे. कारण सत्तेचा गैरवापर म्हणल्यावर किंमत द्यावा लागेल. आणि त्याला जर म्हणलं एखादा मराठ्याला किंवा इतर कोणी तर ते मध्ये टाकतात ना त्याला. मी जे कसं आहे की मध्ये टाकायला भेट नाही, बाहेर टाकायला भेट नाही. लढणारच आहे, पाठ पुरविणार आहे, सोडणार नाही. हारणार तर नाही, पाठच पुरविणार आहे. कसं ओबीसीतून आरक्षण मिळत नाही ते मी बघणार आहे. असाल शहाणे तर शहाणपणाची भूमिका घ्या. तुम्ही जे बोललात ते करा. तुमचं आमचं वैर नाही. शांततेत चालतं आपल्याला चॅलेंज चालत नाही. त्याच्यासाठी गोडी गुलाबीनं आत्ताच आणखीन वेळ हातातली गेलेली नाही. सगळ्या सोयीची अंमलबजावणी करून ज्या 2-4 गोष्टी ठरलेल्या आहेत गॅजेट्स त्या घ्या. हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील नसता विनाकारण संतोषाची लाट निर्माण करू नका. संतोषाची तुम्ही वारंवार म्हणताय की मला अटक होईल, मला अटक होईल. कुठली चाहूल लागली, काही इनपुट्स तुमच्याकडे आलेले आहेत तुम्हाला अटक होईल? हे काय प्रकार आहेत. हल्ला झाला गुन्हे आमच्यावर, न्यायालयाने सांगून शांततेत रास्ता रोको झाले गुन्हे आमच्यावर. माझे सहकारी रात्री अचानक उठल्याचे काय कारण बरं. तुमच्या गृहमंत्री पद आलं म्हणून. अरे पण ह्याच जनतेला दिलंय. तुम्ही विसरला, थोडं थांबा. तुम्ही विसरला. तुम्हाला वाटत असेल समाज किती खुशी आणि आमदार मराठ्यांचे माझ्या बाजून बोलते, मंत्री मराठीचे माझ्या बाजूला बोलते. पण मंत्री कोणामुळे बोलते? फडणवीस साहेब तुमच्या बाजूला माहिती तुम्हाला. ह्याच मराठ्यांनी त्यांना निवडून दिल्या म्हणून. ते जर उद्या बिना कामाचे झाले हेच तुम्हाला बोलायला सुद्धा राहणार नाही. म्हणजे त्यांचा तुमच्यामुळे तोटा होणार आहे, तुमचा तुमच्यामुळे होणार आहे. माझे शब्द पक्के फक्त ध्यानात ठेवा.
तुम्ही गलत जागेवर खेळला, तुम्हाला खेळायला नव्हतं पाहिजे, तुम्ही गलत जागेवर खेळला. गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आहेत जयश्री पाटील, त्यांनी 10% आरक्षणावरती एक रेट दाखल केलेली आहे, कसं पाहता? शिष्य आहेत ना कट्टर त्यांचे, फडणवीस साहेबांचे शिष्यच असे आहेत की जे मराठ्यांच्या विरोधात त्यांच्या द्वेष भरलेला शिष्य आहेत त्यांचे. ते स्वतः प्रचंड आतून विषारी मराठाविषयी, मराठाविषयी फक्त तो बाहेर पडत नव्हता. मराठ्यांना वाटायचं हे खास आहे, दाता आहे आपण, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे दाता आहेत आपण, असं मराठा समाजाला हमेशा वाटायचं. पण ज्यावेळेस माझ्याकडून काही गोष्टी बाहेर गेल्या, त्यावेळेस तिकडून ज्यावेळेस ती रिॲक्शन आली, त्यावेळेस मराठ्याच्या लक्षात आलं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे अत्यंत घातकी माणूस. हे लोकांच्या पटणीस लक्षात आलं. इतका द्वेष भरलेला ठासून की प्रचंड. सगळ्या सोयऱ्या म्हणजे त्यांना कळता येईल, सगळ्या सोयऱ्या म्हणजे सगळ्या जाती धर्मांच्या ओबीसी बांधव सगळ्याच त्यात कल्याण होणार, काय अडचणी. आणि 10% दिलं, 15 ते टिकणारच नाही, काय दिलं बरं दिलं. चला फडणवीस साहेब तुम्हाला सवाल आहे मला, चला द्वेष सोडलं. मागास सिद्ध जात झाल्यावर ओबीसी आरक्षणात घ्यावं लागते का नाही लागत, असं केंद्रीय आयोग, राज्य मागासवर्ग आयोग सुद्धा सांगतो. का नाही घेतले मराठी 10% आरक्षण ओबीसी आरक्षणात? 50%च्या वर का दिले, का दिलं? तुम्हाला पुन्हा मराठ्याचा घात करायचा. ज्या ECBCच्या 12-13% सवलती होत्या पहिले, 12-13% आरक्षणाचे, ते याच्यात का नाहीत? मात्र पाटील याच्यात पुढचं सांगत राहिलं, याच्यात का नाही? आणि दुसरं की त्यांनी त्याच्यामध्ये त्या 10% आणखीन एक काळी ठेवली बरं, म्हणजे याचिकाकर्ते त्यांनीच तयार केली. त्यात आणखीन एक बाब आहे की जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल आहे तेही त्या 10% नाही. आता याच्यात 28% समाज तुम्ही राहिला, मग आरक्षण किती पाहिजे? 14%. 10% कोणच्या हिशोबाने नाही. मात्र ते असं म्हणतायत की आता नव्यानंच यावर्षी 17,000 पोलीस भरती काढतोय. 17,000 पोलीस भरतीमध्ये 10% मराठ्यांचं आरक्षण शिल्लक ठेवून ही भरती आम्ही काढतो. काय करतो? 17,000 पोलिसांची नव्यानं भरती होते, मराठा समाजाची 10% त्यात संलग्न धरून ही आम्ही पहिल्यांदाच भरती काढतो. हे आम्ही शब्द झाले फडणवीस साहेब तुमचे. मला 2000 आणि 2021 जरा सांगा. ते 8,000 लोक का मागे ठेवले? त्याच्यात तर सगळ्या जातीचे, त्याच्यात नुसते मराठीच नाही. का बरं ठेवले? त्यांच्या आईबापाला काहीच लागलं नसतं का शिकवायला? का ठेवले? त्याचे कारण का? निवड केल्या, नियुक्त का नाही दिल्या? आज सकाळी पोरं माझ्याकडे सगळ्या जातीचे हॉस्पिटल होते. ते सांगा आधी, हे पुढचं जे चाललंय तुमचं, हे मलम लावणं आहे ह्या निवडणुकीपुरतं. आणि हे 10% आरक्षण सुद्धा फक्त तुम्हाला निवडून येण्यापुरते. तुम्ही निवडून या, राजकारण करा, काय करायचं करा, मग त्याची देणं घेणं. जर सगळ्या सोयीची अंमलबजावणी दिली तर, नाही दिली तर तुम्ही जाणून बुजून हे डावर असलेला हे खरंय. आणि तुम्ही कुठं नाही आपल्याला, आपली कशात तयारी, स्क्रिप्टवाला शोधा, नेता कोणचा मागे शोधा, सगळ्यात जास्त तुमचेच निघणार आहे. दमणारा तुम्ही ती यासाठी येऊ द्या तुमची. आणि मला मध्ये टाका एकदा, तुमचा तर अहवाल तयार सुद्धा झालाय, मला असं कळालं, झालाय सुद्धा, म्हणजे चौकशीच्या आधीच झालाय. हो. एक शेवटचा प्रश्न, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये सध्या मराठा समाजाच्या आणि तुमच्या समर्थकांच्या बैठका सुरू आहे की जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत कुठलाही समर्थक जो आहे, कुठलाही मराठा तरुण असेल, नागरिक असेल, राजकारण्याच्या स्टेजवर जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला. कसं नाही, तो समाजाचा नाही. मी तो हॉस्पिटल होतो आणि मी जे सांगितलं ते मी जे सांगतो हे सांगितलं म्हणून. म्हणजे मी अंधारातून काड्या करतो ते मी काय देवेंद्र फडणवीस साहेब नाही. अंधारातून काड्या आपलं सगळं ओपन असतं, पाहिजे असं आपण जाहीर सांगितलं असतं होते. पण तो समाजाचा निर्णय आहे की समाज, आता मी कोणासाठी लढतोय? गोरगरीब मराठ्यासाठी. आणि जे मराठ्याचे आमदार आहेत ते कोणासाठी लढते? ते पक्षाच्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी. आणि मोठं कोणी केलं? समाजाने. पण मी तसं नाही करीत. मी माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचे पोर मोठे झाले पाहिजे यासाठी लढतो, ते अधिकारी झाले पाहिजे यासाठी लढतो. मग समाजाने निर्णय घेतला, सरकार मला अडचणीत आणायला लागलंय म्हणून, हा यासाठी कोणाला नेमायला पाहिजे? जे त्यांच्या अवतीभोवती हजारो कोटी रुपयाचे घोटाळे गेले ते सुगंधीवर उदबत्त्या नसतात त्या गुलाबाच्या फलाबाच्या, तसे ते चौकोन हिंडते त्यांची, ते गोड लागत त्यांना, ते चांगलं. आणि म्हणून जरा जर उद्या सकाळी म्हणला 10% एकदम चांगलं आहे मराठ्यांना घ्या, झालो ना मी सरकारचा चांगला, एका रात्रीच झुजल्यावर झालो मी. आणि मी जर म्हणलं ते 10% नको आम्हाला बोगस दे, मग जरा गेला 8 टाका, ही भावना आहे. मग आता समाजाने ओळखलं आपला प्रामाणिक पोरग आहे, स्वतःचं कुटुंब आपल्यासाठी सोडले, समाजाला मायबाप म्हणजे पोराला अडचणीत नाही होती. म्हणून समाज राज्यात पेटून उठलाय. मी टीव्ही नाही तर आम्ही पूर्वक सांगतोय, पेटून उठलाय. आणि त्यांनी ठरवले आता आपण तालुक्यात जिल्ह्यात बैठका घ्यायच्या आणि आपण बहिष्कार घालायचा, नाही जायचं यांच्या कार्यक्रमाला या काही मराठीने, ते त्यांना ठरवले. आता मी काय मालक आहे त्यांचा? मग कारण समाज माझा मालक आहे, मी समाजाचा मालक नाही. मी पोरग म्हणून काम करतो, मला जे मायबाप समाज सांगा ते मी करतो आणि करणार. मात्र देवेंद्र फडणवीस साहेब ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि सगळ्या सोयीच घेणार. देणार असाल प्रेमानं द्या, नसेल मी लढून मिळवणार.
सध्या घोषित संचारबंदी आहे, जमावबंदी आहे. कसं पाहता जमावबंदी हटवण्यासाठी काही प्रशासनाला वगैरे बोलणार आहे तुम्ही? कारण उद्यापासून परवापासून तुमचे दौरे सुरू होते. नाही, बोलून उपयोग नाही ना. शेवटी करता माणूस खूप तज्ञ आहे. त्यांचा चालक मालक जो आहे गृहमंत्रीचा खूप तज्ञ आहे. आणि त्यांनी असं ठरवलेलं की इथं केंद्र येत आहे दहशतवादाचे पलीकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला कत्तलखाना आहे. म्हणून ते हत्याराची भिडाभिडी होणे, चकमकीत इथं दंगली रक्तपात होणार. मग परत नदीसारखा प्रवाह मोठा तयार होऊन इथं सुपीक असणारी जमिनी वायाला जाऊ नये, रक्ताने प्रवाह तयार होईल. त्यामुळे इथं दंगली होत्या. म्हणजे 1.5 घंटा झाला की लगेच दंगल उसळते. त्यामुळे इथं संचारबंदी कायम लागू ठेवावी लागते. कारण हे काश्मीरचं खोरं आहे, पलीकडला हुरंदी हे काश्मीरचं खोरं आहे. त्याच्यामुळे इथं संचारबंदी लावाच लागते, असा गृहमंत्र्याचा आवाज आहे. नक्कीच संचारबंदीवर मनोज जरांगे पाटील जे आहेत